तर मित्रांनो आज आपण जाणार आहे छत्रपती संभाजीनगर मधील एका अशा गुप्त मंदिरात, ज्या मंदिरामध्ये आपल्याला भुयार मार्गाने जावं लागतं। तर चला सांगतो ते कोणतं मंदिर आहे। तर मित्रांनो आज संडे होता म्हणून आपण आपल्या घरच्या सोबत म्हणजे आपल्या काका काकी व मामा मामी सोबत यांच्यासोबत आपण आलतो भांगशी देवीच्या मंदिरामध्ये। आणि देवीच्या गडावर चढण्यापूर्वीच मित्रांनो खाली एक पशुपती महादेवचा मंदिर आहे। तर आपण आलो पहिले महादेवचे दर्शन घ्यायला, मग आपण महादेवचे दर्शन घेऊन निघालो देवीच्या गडावर। देवीच्या गडावर जायला मित्रांनो 100-200 नाही डायरेक्ट 600 पायऱ्या आहेत। त्या 600 पायऱ्या चढून आपल्याला जायचे देवीच्या गडावर। मग काय मला आणि कृष्णाला सोडून मित्रांनो बाकी सगळे देवीच्या गडावर पोहोचले होते। आम्ही दोघच जण मागे राहिलो होतो, मग आम्ही दोघं पळत पळत आलो डायरेक्ट देवीच्या गडावर। मग काय गडावर आल्या आल्या आम्ही निघालो डायरेक्ट देवीच्या मंदिरामध्ये। मग काय मित्रांनो आपण आलो देवीच्या मंदिरात देवीचे दर्शन घ्यायला। मग आपण देवीचे दर्शन घेतले व निघालो बाहेरच्या वाटाला। मग काय बाहेरच्या वाटाला जाताना आपल्याला एवढा भयंकर भुयार लागल म्हणून वाटलं नव्हतं। त्या भुयारामध्ये आपल्याला गुडघा इतकं पाणी होतं मित्रांनो। कसं तरी आम्ही त्या भुयारावर पार करून आलो खाली। खाली आल्या आल्या आपल्याला एकदम जोरशी भूक लागली होती मित्रांनो। मग काय आपण जेवण घेऊन केलं फर्स्ट क्लास मध्ये आणि निघालो आपल्या घराकडे वापिस। तर मित्रांनो तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या आयडीला नक्की फॉलो करा। तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत साठी जय श्रीराम।